नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. कारसगाव कन्नड शाळा खोलीवर स्लॅबचा शुभारंभ. कारसगाव येथील कन्नड प्राथमिक शाळेच्या एका खोलीसाठी आमदार प्रकाश हुक्केरी यांनी 12,50,000 रुपये निधी मंजूर केला असून या निधीतून ही खोली बांधण्यात येत असून या खोलीवर स्लॅब टाकण्याचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रारंभी मुख्याध्यापक बाहुबली नरवाडे यांनी स्वागत केले. त्यानंतर सौ व श्री बाहुबली मानगावे यांच्या हस्ते पूजन करून स्लॅब टाकण्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना ग्रामपंचायत माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य राजू खिचडे म्हणाले की कारसगाव गावी मराठी, कन्नड व उर्दू प्राथमिक शाळा असून या अगोदर मराठी शाळेला एक खोली मंजूर करून दिली आहे. आता कन्नड शाळेसाठी एक खोली मंजूर केली असून आज या खोलीवर स्लॅब टाकण्यात आला. मराठीबरोबर कन्नड शाळेतील विद्यार्थ्यांना सोय व्हावी म्हणून ही खोली मंजूर केली असल्याचे सांगितले. यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष सुभाष ठकाणे, बाळासो नवनाळे, संजय गावडे, महादेव डांगे, SDMC अध्यक्ष राजू गावडे, उपाध्यक्ष अजित पडवळे, बाबासो मोरकुंडे, तुकाप्पा पुजारी, रुपाली इरोळे, शिल्पा पाटील, कोमल कांबळे, तुकाप्पा गावडे यांच्यासह पालक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. या स्लॅब भरणी कार्यक्रमास महिला वर्ग दुर्ड्या आंबलीच्या कळशा घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मित्रो हो, विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी कारसगावहून रंगराव बन्ने, बारवाड. ನಮಸ್ಕಾರ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ನಾಯಕರಾದಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಪ್ರಕಾಶಣ್ಣ ಹುಕ್ಕೆರಿ, ದಿಲ್ಲಿಯ ವಿಶೇಷ ಪ್ರತಿನಿಧಿ, ಇವರ ಒಂದು ಸಹಕಾರದಿಂದ, ಇವರ ಒಂದು ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಇವತ್ತು कारसगाव ಕನ್ನಡ ಗಂಡು ಮಕ್ಕಳ ಶಾಲೆ, ಈ ಶಾಲೆಗೋಸ್ಕರ ಒಂದು ಕೋಣೆಯನ್ನು ಮಂಜೂರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆ ಕೋಣೆಯ ಇವತ್ತು ಸ್ಲ್ಯಾಬ್ ಕಾರ್ಯ ಆರಂಭವಾಗಿದೆ. ಸುಮಾರು 2,12,000 ರೂಪಾಯಿಗಳ 12,50,000 ರೂಪಾಯಿಯನ್ನು ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಪ್ರಕಾಶಣ್ಣ ಹುಕ್ಕೆರಿ ಅವರು ನಮ್ಮ ಶಾಲೆಗೆ ಮಂಜೂರನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಮುಂದೆ ಬರುವಂಥ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಉಳಿಸೋದಕ್ಕಾಗಿ, ಕನ್ನಡ ಬೆಳೆಸೋದಕ್ಕೆ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಪ್ರಕಾಶಣ್ಣ ಹುಕ್ಕೆರಿ ಅವರು ನಮಗೆ ಯಾವತ್ತೂ ನಮಗೆ ಸಹಕಾರವನ್ನು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನೂ ನಮಗೆ ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಮರಾಠಿ ಶಾಲೆಗೆ ಸಹ ಒಂದು ಕೋಣೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಮುಂದೆ ಬರುವಂಥ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಶಾಲೆಗೆ ಮತ್ತೆ ಕೋಣೆ ಕೊಡುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ಕನ್ನಡ ಶಾಲೆಯ SDMC ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು, ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರ ಪರವಾಗಿ, ಜೊತೆಗೆ कारसगाव ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗೂ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಿಗೆ ಅವರಿಗೆ ಹಾರ್ದಿಕ ಧನ್ಯವಾದ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ಮುಂಬರುವಂಥ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಏಳಿಗೆಗಾಗಿ, ಗಡಿನಾಡಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಬೆಳೆಸೋದಾಗಿ ಇದೇ ರೀತಿ ಅವರ ಸಹಕಾರ, ಆಶೀರ್ವಾದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಗಣೇಶಣ್ಣ ಹುಕ್ಕೆರಿ ಹಾಗೂ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಪ್ರಕಾಶಣ್ಣ ಹುಕ್ಕೆರಿ ಅವರು ಇರಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ SDMCಯ ಸದಸ್ಯ ಪರವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಹಾರ್ದಿಕ ಧನ್ಯವಾದಗಳು.